किती लांब आहे इथून? हां मंदिर हां टाका पाय. हां हां 600 मग होतील किलो 600. जेव्हा पण टाकी साफ करायची असेल ना हे ओपन करायचं म्हणजे टाकी बघा टाकी काढायची गरज लागणार नाही अशी ही आयडिया केलेली आहे बघा. एवढा 3 दिवस जोरदार नव्हता पाऊस पण आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. जाताना एक दुपारपर्यंत निघन मी. तर आता जस्ट घरी आलो आणि आज लास्टचा दिवस आहे. तर घरी आल्या आल्या कोरी चहा आणि टोस्ट. चला आता मस्त चहा पिऊ त्यानंतर आंघोळ करू आणि जेवायला सकाळ सकाळ रेडी पण झालं यांच्याकडे. आमच्याकडे 12-1 वाजतो जेवायला जेवण बनवायला. यांच्याकडे दिवसभर जेवण चालू असतो. हो सकाळी 7 वाजता राकेश जेवतो आहे ना 7 वाजता म्हणून तो बघा कसा एकदम फिट आहे आणि आम्ही बघा कसे. अरे मग त्यालाच फिट बोलतात. म्हणजे धावपळ करतो ना त्याच्यामुळे काय वाटत नाही. माणूस जेवढा बारीक तेवढा चांगला. ह्याची मेहनत आहे एवढी मेहनत आहे जाम धावपळ जास्त. हो त्यानंतर राकेशला घरातून पण सपोर्ट असतो. म्हणजे आई पण जाते सगळे खेकडे वगैरे पकडायला बरोबर असतात आणि त्याला सारखे त्याला सांगतात की तू पण बनव लवकर व्हिडिओ. आमचा दम असतोच त्याला. हो हो हा कारण तो बनवतोच पण हा पण घरातून पण सपोर्ट असला ना की नक्कीच जाम मेहनत घेतो. हो हो म्हणजे एखाद्या मुलाला अजून होप मिळतात की अजून करावं म्हणून. ऑपरेशन झालं हो आता रात्रीची कधी सकाळची उठून येतो. हा हो गेला कॅम्पिंगला का सकाळची उठून येतो. कधी मग असा जाऊ कधी कधी असा येतो इकडे रात्रीचे कधी वाटला असतं घरी येतो नाही तर मग वस्तीला राहून मग सकाळी लांब गेलो ना लांब कमी माझ्या वाटते. तो वाघ भेटल्यापासून मी त्याला सांगतो कुठला भाग कुठं दिसला टेंट लावला आणि नेमकी काय माहितीये तो आला का नाही जवळ आम्ही टेंट लावला आणि तेव्हा व्हिडिओच नेमकी स्टॉप व्हिडिओ कसा आता 10 आपलं जेवण रेडी झालंय. भात भाकरी वालाची भाजी आणि कालचं चिकन आहे. तो खायला गेलाय काय तू खेकडे पकडायला मित्र काकी चला निघतो. बाय चला काकी बाय चला निघतो टाटा येऊ परत लवकर. हो 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 चला बाय बाय बाय. वहिनीला घेऊन या. शेंगा देता नाही 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 काय नको नाही. चला काका बाय चला काका बाय बाय. हा हो हा आम्ही पण उद्या लगेच निघणार. उद्या निघताय. आम्हाला सकाळीच लवकर जायला लागतं. हो बाय बाय टाटा. तर बरोबर 3 तास 46 मिनटं दाखवत आहे पण माझ्या अंदाजाने एक्स्ट्रा अर्धा तास होऊ शकतं म्हणजे 5 दाखवत आहे पण मला पोचायला 5:30 होऊ शकतात. हां कोल्ड कॉफी पियालो मस्त. 3 दिवस झालं मी 3 दिवस झाले ना मी कोल्ड कॉफी पितो येऊन तिथे राकेशच्याच शॉपवरती त्याचा कॅफेवरती. त्याचे भाऊ सांभाळतात दोघे. एक सर्व करायला असतो आणि एक शेफ असतो तो बनवतो स्वतः आतमध्ये. आणि मी जेव्हा पण एक कुठल्या मित्राच्या हॉटेलमध्ये किंवा असं काही असतं ज्याच्याकडून आपण खरेदी करतो त्याला पैसे नक्कीच पेड करतो. कारण त्यांनी आपल्यासाठी हॉटेल नाही खोललेलं आहे ते कमवायसाठी खोललेलं आहे. चिंदीगिरी करत बसत नाही. जे आपण जे काही सर्व्हिस घेतले त्याच्याकडून किंवा खाल्लं आहे त्याचे पैसे मी लगेच पेड करून टाकतो. जास्त वाट बघत बसत नाही.
आणि तरी ते बोलतात की अरे नको कशाला पेड करतो आहे, पण नाही करायचे आपण. तुम्ही तुमचा पण कोण मित्र असेल तर नक्कीच त्याचा फायदा घेऊ नका आणि जे काय असेल त्या मित्राकडून. कारण मी खूप वेळा बघितलं आहे, जर मित्राचं हॉटेल किंवा काय असतं ना किंवा काही दुकान, तर बाकीचे मित्र फ्रीमध्ये घेऊन जातात आणि मजा करतात. आणि विचारलं की आणि त्यांना विचार अरे त्या पैसे दे, तर नाही, अरे आपला मित्र आहे तो पैसे घेत नाही. अरे पैसे घेत नाही पण तू द्यायचा प्रयत्न कर की नाही, त्याचा घर त्याच्यावर चालू आहे, तिथं QR कोड असतो, डायरेक्ट स्कॅन कर आणि पेड कर त्याला. तर मी तेच करतो, कुठला माझ्या मित्राच्या मेन दुकानात जायचं बघत नाही, कारण गेल्यावर ते पैसे घेत नाहीत आणि ते आपल्याला बरं नाही वाटत ते. चला बघूया आता मुंबईचा रिटर्न प्रवास कसा होतो आहे आपला. आणि जेव्हा इकडे पोचलो ना अलिबागमध्ये, तर चोलमध्ये मी पेट्रोल भरलेलं शेवटचं, आणि त्याच्या पण अजून 3 गाड्या आहेत. आता या 3 दिवसात मी रोज हीच गाडी घेऊन फिरत होतो, राखेची गाडी नव्हतं घेऊन फिरत. तर याच गाडीवरती एवढं फिरून आम्ही मुरुडला जाऊन आलो, खूप लांबपर्यंत जाऊन आलो, तरी पण अजून पण 3 गाड्या बाकी आहेत पेट्रोलच्या. तर एकदा आपल्याला भरावं लागणार मुंबईला जायच्या आधी, अजून शेवटची गाडी होईपर्यंत. तर मध्ये कुठेतरी थांबू. तर मला वाटतं आहे पनवेलच्या आसपास पूर्ण डाऊन होऊ शकतं, शेवटच्या गाडीपर्यंत येऊ शकतं. कमीत कमी 500-550मध्ये आपली गाडी फुल होते. आणि एकदा भरलं की 4 तास तुम्ही प्रवास आरामात करू शकता एवढ्या पेट्रोलवरती. त्या आजोबांनी हात केलं, कुठेतरी त्यांना जायचं आहे. तर बोललं थांबूया, आणि एकटाच जातो आहे तर आता त्यांना चढायला प्रॉब्लेम होणार आहे. कुठं जायचं आहे आता? कुठलं रस्ता माहिती आहे का? तू चढायला जमेल? हां, आरामात चढा. ट्रक येतो या. थांबा, गाडीवर नाही भेटणार चढायला तुम्हाला, उतरावं लागेल. थांबा जरा, गाडी ट्रकला जाऊन द्या. किती लांब आहे इथून? हां, मंदिर मला माहीत नाही, मी इथला नाही. सांगाल ना मला कुठं आहे ते? बसा, पूर्ण चढा, पूर्ण पाय टाका. हां, टाका पाय. हां, एक मिनटं. मला सांगा, मला रस्ते माहीत नाही इथले हे. कुठं थांबवायचं तिथं मला हात लावा पाठीला, कारण मला आवाज जाणार नाही. हां, ती बाई हसते यांना घेतलं म्हणून. थांबा 1 मिनटं, पुढे थांबवतो. जेव्हा घेत होतो यांना पिकअप करतो आजोबांना, तेव्हा पण हसत होती, आता पण हसत चालले. ती बघा. थांबा 1 मिनटं, या ट्रकाला जाऊन द्या. उतरलत? हां, 1 मिनटं. हां, उतरलत? हां, आरामात चला, असून द्या. आजोबाने सगळे मातीचे पाय लावते.
इकडे नेहमी ना मच्छीवाल्या आणि ते खेकडे घेऊन बसतात पेनला, आणि मी त्या जीवावर निघालो, बोललो इकडे भेटतील. त्यामुळे आधी पण होते घेऊन त्या मधल्या रस्त्याला, तर मला वाटलं इकडे असेल, त्यामुळे इकडे घेतलंच नाही मी, त्या साईडला घेतलंच नाही मी. आणि इकडे बघतोय तर कोणच नाही आहे, पूर्ण लाईन असते भरलेली इथे. यायला आता ते पण गेलं, हे पण गेलं. आता या पुढे कुठे रस्त्यात मिळालं तर बघू, घेऊन जायचे होते खेकडे मला घरी. पूर्ण लाईन बघत आलो, खेकडे कुठेच नाही मिळत. आता इकडे बघूया मिळत आहेत का. खेकडे तर आहेत तिथे, फक्त आता किती रुपयाला आहेत वगैरे ते भेटलं पाहिजे. इथे छोटे आहेत, इथे पण छोटे आहेत. कसे आहेत? या 500च्या 400ला देते, 400च्या 300ला देते आणि 600 रुपये किलो. याच्यापेक्षा मोठे नाहीत, नाही, छोटे आहेत ते. अर्धा किलो जास्त आहे, 400ला देते. बघू छोटे का माहिती, पहिला बघू केवढे छोटे आहेत की काय. मादे आहेत भाऊ. हो, 4 मादे आहे, एकच नर आहे. ओके. 4 मादे, अर्धा किलो जास्त आहे. आणि हे कधीला सगळे? या 600 मध्ये 12 आहेत. 12 आहेत का? हा, एकदा पुढे मोठे आहेत का बघून येतो. हे लास्ट कितीला द्याल? 400 मध्ये अर्धा किलो जास्त आहे. तर आलो, पुढे मोठे आहेत की साईज बघतो, येतो बोलून. मोठी साईज आहे. एक 600 होतील किलो, 600. ठीक. हा एकच पीस बसेल त्याच्यात 1000 रुपयाचा. कारण मला 1000 रुपये थोडं महाग वाटत होते. साईज होती मोठी, पण 1000 रुपयात आता त्यातला 1 किंवा 2च पीस बसेल. आणि अर्धा किलोचा तरी एक खेकडा वाटत होता मला तो. आणि घरातलं पण काम आज पूर्ण झालं असणार, कारण ते बाथरूमचं काम काढलेलं खालच्या रूममधलं आणि वरच्या रूममधलं पण. कारण मी भाड्याने आधी देणार होतो, तर वरच्या रूममध्ये शॉवर लावलंच नव्हतं. तर नंतर आपण प्लॅन चेंज केलं ना, त्यामुळे शॉवर वगैरे लावून घेतला. तर आधी शॉवर लावलं बाहेरून, पण त्यांनी कन्सील नाही केलं. बाकी सगळं कन्सील आहे आणि शॉवर वरच्यावर लावला असं. त्यानंतर मी बोललो अरे पुन्हा काढा, आता दुसऱ्यांदा डबल काम झालं ते. आता पुन्हा कन्सील करून करणार आहे ते. त्यानंतर शेल्फ पण बनवले तिकडे खालच्या घरात, वरच्या घरात. म्हणजे मला खालच्या घरामध्ये वॉटर प्युरिफायर घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचं वेगळं कनेक्शन काढलं आहे आणि त्या वेगळ्या एका ठिकाणी लावतो आहे. त्यामुळे त्यासाठी एवढा खर्च केला आहे तो रूमला. बघूया आता केवढा काम झालं आहे. आणि टाकी पण मोठी लावतो आहे, एक 500 लिटरची. आधी काहीतरी 315 लिटरची होती आणि दिवसभरात पूर्ण टाकी संपून जायची. संडेच्या दिवशी आमच्या घरात खूप लोक असतात. बाकीच्या दिवशी दिवसभर राहते. वाशीला पोचलो आणि आपल्याला फक्त अर्धा तास राहिला आहे घरी पोचायला. आणि अजून पण आपली शेवटची गाडी ब्लिंक नाही करत आहे गाडीचे. पण चेंबूरला पोचलो की पेट्रोल भरावं लागेल, नाही तर अचानक कुठे जायचं असेल मला तेव्हा प्रॉब्लेम होईल, नाही तर तेव्हा मी पेट्रोल शोधत बसेल. चला फायनली पेट्रोल भरून घेऊ. 17 मिनटं पोचायला राहिलेत. 5:30ला घरी पोचलो. चला काय सांगितलं बोलायला तुला? बाथरूमचं काम चालू होतं आणि ही आयडिया जर बघितलंच नाही, आमची टाकी कमीत कमी 10 वर्ष झालं साफच केली नव्हती. आणि रोज कोण मिळायचा नाही साफ करायला वगैरे, त्यामुळे ते तसंच राहायचं. आणि जेव्हा रिपेअरसाठी काढली ना चेंज करायला, तर एवढा गाळ होता आतमध्ये. तर मग मी आयडिया काय केली की त्याला खाली एक असं हे लावलं आणि स्लोप खाली ठेवलं त्या साईडला. जेव्हा पण टाकी साफ करायची असेल ना, हे ओपन करायचं. म्हणजे टाकी हा बघा असं ओपन करायचं आणि पाणी सगळं बाहेर येणार
आणि नळाचं पाणी येईल ते ओतून द्यायचं कंटिन्यू, मग ते सगळं साफ होऊन आपोआप निघणार, म्हणजे टाकी काढायची गरज लागणार नाही, अशी ही आयडिया केलेली आहे. आणि त्यानंतर हे पण केलं, शेल्फ केली इकडे, कारण सामान ठेवायला प्रॉब्लेम व्हायचं ठेवायला वगैरे, त्यामुळे डायरेक्ट भिंतीमध्येच केलं. आणि नंतर स्क्रू पण लावायला प्रॉब्लेम व्हायचं, स्क्रू लावला की ते जंग लागून पुन्हा खराब व्हायचे, मग पुढची दुसऱ्या ठिकाणी पुन्हा स्क्रू लावायला लागायचे. त्यापेक्षा हे परमनंट केलं तर हे जंग पण लागणार नाही आणि तसंच राहणार, ते प्रॉब्लेम नाही देणार.